मंडळी नमस्कार. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आजची तारीख 15 जानेवारी. अर्थातच महाराष्ट्रामधील 29 महानगरपालिका निवडणुकांचं जे भवितव्य आहे ते आता पेटीमध्ये बंदिस्त व्हायला सुरुवात झालेली आहे. 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये आज सकाळी 7:30 वाजल्यापासून बंदिस्त व्हायला वेळ झाली होती आणि आता 5:30 वाजल्यानंतर हे संपूर्ण मतदान प्रक्रिया थांबणार आहे. कोणत्या उमेदवाराला कोणत्या मतदारांनी कसा प्रतिसाद दिलाय, कोणाचं पारडं जड आहे, कोणत्या पक्षाची सत्ता येणार, कोण विरोधी पक्षामध्ये बसणार, हे संपूर्ण चित्र उद्या सकाळी स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चित्र जवळपास स्पष्ट झालेलं असेल. मात्र मंडळी, महाराष्ट्राने न भूतो न भविष्यती अशी निवडणूक आज पाहिली. याच्या आधी अशी कोणत्याही पद्धतीची निवडणूक महाराष्ट्रामध्ये घडली नव्हती. किंबहुना निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाच्या घटना महाराष्ट्राने घडलेल्या पाहिल्या नव्हत्या. अशा घटना आजच्या मतदानाच्या दिवशी घडलेल्या आहेत. महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडणे, त्याचबरोबर एखाद्या उमेदवाराचं बटन दाबलं जातंय पण दुसऱ्या उमेदवाराचं बटन दाबलं जात नाहीये, अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या. दुबार मतदार मोठ्या संख्येने आढळून आले. त्याचबरोबर शाई पुसण्याचा आरोप देखील झाला आणि तातडीने मतदान सुरू असतानाच निवडणूक अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांसमोर येऊन शाई पुसली जात नाहीये, शाई ही बरोबरच आहे, 2011 पासून हीच शाई वापरली जाते, काही लोक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण द्यायला माध्यमांसमोर यावं लागलं. असं याआधी कोणत्याच निवडणुकीमध्ये झालं नव्हतं की मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, निवडणूक प्रशासन आहे, ते माध्यमांसमोर येते. तर दुसरीकडे निवडणुकीचं म्हणजे मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाल्याचं आपल्या सर्वांनाच पाहायला मिळालेलं आहे. ठाण्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर ठाण्यामध्ये जवळपास 5 ते 6 ठिकाणी मतदान केंद्रावरील जे ईव्हीएम मशीन आहे ते बंद पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 2-2, 1-1 तास ह्या मतदारांना वाट पाहत रांगेत उभं राहायला लागलं. मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना घडल्या, नवी मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना घडल्या, कोल्हापूर, नाशिक मध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना घडल्याचं समोर येतंय. अनेक तास मतदारांना ताटकळत उभं राहावं लागतंय. काही ठिकाणी तर अशा घटना घडलेल्या आहेत की मतदान केंद्रामध्ये मतदार पोहोचलेत, मात्र तुमचा नंबर ह्या मतदान केंद्रामध्ये नाहीये, तुमचा नंबर दुसरीकडे आहे. मग दुसरीकडे गेल्यावर कळतं की तुमचा नंबर इथे नाहीये, तुमचा नंबर तिसरीकडे आहे. अशा प्रकारच्या हेलपाटा देखील काही मतदारांना घालाव्या लागल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं नियोजन नाही, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी यामध्ये दिसून आली नाही. आपण समजू शकतो ना की एखादी मशीन खराब होऊ शकते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन कशा काय खराब होऊ शकतात ह्याच्यावरती तेथील जे अधिकारी आहेत ते उत्तर देखील देतात की ते मशीनच आहे, खराब तर होणार. अरे, निवडणुकीसारखी मोठी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडते, ह्याच्यावरती संपूर्ण यंत्रणा चालणार आहे, संपूर्ण सत्ता ह्याच निवडणुकीवरती अवलंबून असणार आहे, 5 वर्षाचा कारभार ह्या निवडणुकीवरती अवलंबून असणार आहे. एवढी मोठी लोकशाही मधील निवडणूक होत असताना अशा कॅज्युअली कोण कसं काय बोलू शकतं की ते मशीन आहे, बिघडणारच का? ह्या गोष्टीची पूर्वतयारी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली नाही का? ह्याची तपासणी आधी झाली नाही. एक बटन दाबलं जातंय, दुसरं बटन दाबलं जात नाहीये का? ह्या गोष्टी महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये घडतायत, मुंबईमध्ये घडतायत, ठाण्यामध्ये घडतायत. बरं, ह्या गोष्टी कोणत्या सत्ताधारी उमेदवारांच्या बाबतीत घडत नाहीयेत. कुठलाही भाजपच्या उमेदवाराने किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराने आरोप केला नाहीये की माझं बटन दाबलं जात नाहीये. हे जे विरोधी पक्षातील आहेत, मनसेचे आहेत, उद्धव ठाकरे गटाचे आहेत किंवा जे अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांच्याच तक्रारी मोठ्या प्रमाणात आता आलेल्या आहेत की आमच्या उमेदवारांचं बटन हे दाबलं जात नाहीये का? ह्या गोष्टी सातत्याने महाराष्ट्रामध्ये घडतायत. दुसऱ्या बाजूला आज सकाळपासूनच शाईचा विषय गरम होता. बोटाला लावलेली शाई ही पुसली जात होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हणजे जे आयुक्त आहेत त्यांनी देखील येऊन सांगितलं की नाही म्हणून असं काही होत नाही, हा फेक नरेटिव्ह. अरे, पण माध्यमांसमोर अनेकांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं ना, अनेकांनी अर्धा 1-1 तासांनी ते पुसून दाखवलं. नेल पॉलिश रिमूव्हरने ते जातंय ह्याची प्रॅक्टिकल देखील दाखवण्यात आली. मग ह्याच वेळेला ह्या गोष्टी का समोर येत आहेत? आणि निवडणूक
अधिकाऱ्यांच्या बाबतीत जर बोललं गेलं तर सत्ताधारी लोक त्याच्यावरती प्रत्युत्तर का देत आहेत, हा देखील एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय. देवेंद्र फडणवीस सातत्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बाजू घेऊन का बोलतायत, त्यांनी देखील इतर घडणाऱ्या घटनेबद्दल प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना ह्या उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, भांडूपमध्ये वाद झालाय, मुंबईमध्ये वाद झालेला आहे, ठाण्यामध्ये वाद झालेला आहे, दुबार मतदार या ठिकाणी येत आहेत, पैसे वाटताना भाजपचे पदाधिकारी पकडतात. आता लेटेस्ट म्हणजे 4-4:30ची गोष्ट आहे की नाशिकमध्ये गिरीश महाजन ह्यांच्या एका कार्यकर्त्याला तेथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंय पैसे वाटत असताना, तेही मतदान केंद्रावरती. मग एवढी मोठी गोष्ट घडत असताना ह्यावरती कुठल्याही भाजपच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला नेत्याला आपलं मत व्यक्त करावं असं का वाटत नाही, आपली भूमिका व्यक्त करावीशी का वाटत नाही, का फक्त निवडणूक अधिकाऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होतो तेव्हाच ही लोक बोलतात. अशा एक ना अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेने मतदारांनी आजच्या दिवशी बघितलेल्या आहेत. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की न भूतो न भविष्यती अशी ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झाली. उद्या सकाळपासून निकाल यायला सुरुवात होतील. निकाल कशा पद्धतीचे असतील याची देखील आता तर्कवितर्क लावले जात आहेत, परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवूया आणि निकाल कसे लागतायत हे उद्या पाहूया. तुर्तास एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह मी सिद्धेश. धन्यवाद.